काळ बदललाय, पक्षही बदललाय, पक्षाचं स्वरूप बदललेलं आहे आणि आता राजकारण सुद्धा बदललंय, म्हणजे राजकीय स्वरूप सुद्धा बदललेलं आहे, रिक्वायरमेंट्स बदललेले आहेत, लोकांचे चॉईसेस बदललेले आहेत, प्रेफरन्सेस बदलले आहेत आणि त्यामुळे आता तर जेनझी पण आलेले आहेत, त्यांच्याही डिमांड्स आहेत. तर असं बहुआयामी असं राजकारण झालेलं आहे. राजकारणांना म्हणजे मला ना असं बऱ्याचदा असं वाटतं की आजकालचं राजकारण जे ते सोपं नाहीये, कारण आजकालच्या राजकारण्यांना फार पुढचा विचार करावा लागतो की आपण घेतलेला एखादा निर्णय जो आहे तो सर्वसमावेशक कसा असेल, प्रत्येक एज ग्रुपला तो कसा ऍप्लिकेबल आणि आपलासा वाटेल, इतका विचार करून. बरं, आत्ता काय झालंय की सोशल मीडिया असल्यामुळे सगळे लोक म्हणजे अगदी फिंगर टिप्सवरच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे वाचन म्हणजे वाढलेलं आहे किंवा एखाद्या गोष्टींबद्दल पटकन इन्स्टंट इन्फॉर्मेशन मिळते. त्यामुळे आपण जे केलेलं आहे ते किती ऍप्लिकेबल आहे इतका सगळा विचार हा राजकारण्यांना करावा लागतो. त्यामुळे राजकीय आयुष्य हे आता तितकंसं सोपं नाही राहिलंय असं म्हणणं मला असं वाटतं संयुक्तिक होऊ शकतं, कारण आता आयाम बदललेले आहेत. तर आजकालच्या बदलत्या या राजकीय वातावरणामध्ये पक्ष संघटना ही मजबूत ठेवण्यासाठी म्हणून जुन्या आणि नव्या अशा कार्यकर्त्यांची सांगड घालताना किती ते म्हणजे किती जोखमीचं असतं किंवा त्याच्यामध्ये सुद्धा किती दमछाक होते वाटतं तुम्हाला? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आम्ही जेव्हा काम करायला लागलो होतो, पक्ष लहान होता, मीडियाही नव्हता. मीडिया नव्हता म्हणजे आत्ताच ज्या पद्धतीचं तुम्ही वर्णन केलं त्या पद्धतीचा मीडियाही नव्हता. म्हणजे व्हॉट्सअप पासून ते युट्यूबर पर्यंत, इव्हन टीव्ही पण नव्हते सुरुवातीला. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्या काळामध्ये शांततेचा काळ होता. मुंबईत एखादी गोष्ट झाली किंवा कुठं काही झाली तर पेपरमध्ये येईल त्याच वेळेस कळायची आणि पेपर सुद्धा त्यांच्या प्रेफरन्सनी ते द्यायचे. त्यामुळे तो काळ शांततेचा होता. दुसरी गोष्ट, एका अर्थाने एक पक्षीय सत्ता पण होती. आम्ही एकदम निग्लिजिबल पार्टी होतो त्या काळात. विरोधी पक्ष फार असे मायक्रोस्कोप ह्याच्यात बघावेत असे होते. त्यामुळे काँग्रेस ही एक बलशाली पार्टी होती. त्यामुळे एक स्थिरता म्हणतात राजकारणातली त्यातली होती. ग्लोबलायझेशन झालं 95-96च्या नंतर, देशामधलं सगळं राज्यात आणि केंद्रात सगळं वातावरण बदलत गेलं. आता त्यावेळेस कार्यकर्त्याला एकच काम असायचं. आम्ही सांगितलं एक काम करा तर 3 महिने तेच काम करायचे. आता मल्टी टास्किंग आलंय. खरं खरं. त्यावेळेस कार्यकर्ता हा घरचं खाऊन पार्टीचं काम करत होता, कारण त्याला 24 तास काम नव्हतं पार्टीचं. आता कार्यकर्त्याला 24 तास पार्टीचं काम आहे. तुम्हाला राजकीय पक्षाचं काम करायचं असेल ना, आता तुम्हाला फुल टाइमच काम करावं लागायचं. बरोबर, काय आता लागते. बरोबर. कारण तुम्ही म्हणलं तसं बहुआयामी आहे आणि अनप्रिडिक्टेबल पॉलिटिक्सकडे आता गेलो आपण. अगदी अगदी. त्यावेळेस ठोकताळे होते की असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल. म्हणजे गणितात जसं रायडर थेरम सोडवतो, तर आता तसं काहीच नाही. असं एक सूत्र राहिलेलं नाही की ह्या सूत्राप्रमाणे आता असंच घडेल. बरोबर. आणि राजकारणातली जनरेशन बदलत गेली, गरजाही बदलत गेल्या, राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत गेला. स्वातंत्र्यानंतरची पिढी ही राजकारणातली स्वराज्यानंतर सुराज्यासाठी होती, सुराज्यानंतर स्थिरतेसाठी होती, स्थिरतेनंतर आता जे ग्लोबलायझेशन झालं आणि त्यातून जी इकॉनॉमिक काय म्हणता येईल त्याला भूक वाढली, ती अयोग्य नाहीये. मग त्याच्या मागे धावणारी जी पिढी आहे तिचे प्रश्न वेगळे आहेत. बरोबर म्हटलात. नंतरच्या काळात अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात झालं. आज महाराष्ट्रात 47-48% पुढे अर्बनायझेशन आहे. बरोबर. अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत. बरोबर. त्यामुळे कार्यकर्ता हा अलर्ट असावा लागतो, कॉशियस असावा लागतो आणि तो कंटिन्युअस त्या प्रोसेसमध्ये असावा लागतो. आता राजकारण हे पार्ट टाइम काम राहिलं नाही. एक काळ असा होता, मी नेते बघितलेले आहेत, दिवसभर दुकान चालवायचं, व्यापार करायचा, रात्री 8:30ला दुकान बंद करायचं, 9ला जेवायचं,
9:30ला चौकात येऊन आल्यानंतर ते करतील त्याला राजकारण म्हणायचे, असं मी माझ्या डोळ्याने बघितलं. आणि आत्ता रात्री 2 वाजता सुद्धा काही घडू शकतं, तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. जनताही बरोबर. अलर्ट झाली, कॉशियस झाली, पब्लिक सेन्स वाढलाय, लोकांचे ऍस्पिरेशन्स वाढलेले आहेत आणि राजकारणातली जनरेशन पण बदलत गेली. त्यामुळे आताची जनरेशन जी आहे बरोबर ती एनर्जिक आहे, बहुआयामी आहे, डिमांडिंग पण आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणता तशीच आहे. पण राजकारण हे अनप्रिडिक्टेबल, निसर्ड आणि कुठल्याही क्षणी काही होऊ शकेल अशा दिशेला गेलेलं आहे. खरं इतके बदल घडले. ध्येयासाठी काम करणारा जो वर्ग होता त्याच्या गरजा कमी होत्या. जेव्हा तुमच्या गरजा वाढतात आणि गरजा वाढल्या की त्या परिपूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागतं त्यातून सगळे अनिष्ट असे प्रश्न निर्माण होतात.